लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। कापडणे इथं बौद्ध पौर्णिमा उत्साहात सांस्कृतिक कार्यक्रम व खीरदान संपन्न। 1 मे 2026 रोजी बुद्ध पौर्णिमा निमित्त कापडणे इथं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह खीरदानाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म, ज्ञान प्राप्ती व महापरिनिर्वाण या तिन्ही घटना वैशाख पौर्णिमेलाच घडल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे। कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून करण्यात आली। त्यानंतर उदय डान्स क्लासच्या विद्यार्थ्यांनी गौतम बुद्धांचा जिवंत देखावा सादर करत सामुदायिक नृत्याद्वारे उपस्थितांची मनं जिंकली। अंगुलीमाल व गौतम बुद्ध यांच्या जीवनातील प्रसंगाचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले। यानंतर सर्व समाज बांधवांनी सामुदायिक त्रिशरण पंचशील ग्रहण करत गौतम बुद्धांच्या मूर्तीचं पूजन केले। कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य नवलअण्णा पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे, उद्योजक योगेश पाटील, अक्षय भदाने, उपसरपंच हरीश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते शिरपूर येथील सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्त्यांची उपस्थिती आणि क्रांती पान पाटील या 10वीच्या विद्यार्थिनीने सादर केलेला लढण्याचं बळ रमाई हा एकपात्री प्रयोग। या सादरीकरणानं उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आणले। यावेळी भीम महोत्सव अंतर्गत आयोजित स्पर्धांचे तसेच पाली भाषा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण करण्यात आले। कीर्तन कार्यक्रमातही नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। हा संपूर्ण कार्यक्रम भीम गर्जना मित्रमंडळ कापडणे यांच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। प्रतिनिधी भूषण ब्राह्मणे। नमस्कार। आज आपल्या या कापडणे गावामध्ये 1 मे निमित्त बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। दरवर्षाप्रमाणे खीर वाटपाचा कार्यक्रम आम्ही आमच्या मित्रमंडळात भीमगर्जना मित्रमंडळातर्फे घेत असतो। पण यावेळेस खीर वाटपासोबत सर्व समाज बांधव आणि इतर समाज बांधवांसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम देखील आम्ही आयोजित केलेला होता। सोबतच या कार्यक्रमाला एक पात्री प्रयोग मी माता रमाई बोलते हा देखील प्रयोग सादर करण्यात आला। उत्कृष्ट गावातील आणि गल्लीतील मुलांनी डान्स देखील सादर केला। गौतम बुद्धांच्या जीवनावर परिचित करून देणारा असं नृत्य त्यांनी सादर केलं। सोबतच या कार्यक्रमामध्ये भीम महोत्सव आपण जो आयोजित केला होता त्या भीम महोत्सवाच्या बक्षिसांचं वितरण, सोबतच पाली भाषेची जी 3री परीक्षा आपण आयोजित केलेली होती त्या 3री परीक्षेच्या प्रमाणपत्र आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम देखील या प्रसंगी संपन्न झाला। या प्रसंगी सर्व गावातील तोलामोलाचे व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि सर्वांनी या बुद्ध पौर्णिमेचा लाभ घेतला। त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत। धन्यवाद। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।